स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील फक्त सगळ्यांना हाय करून काय 5 सेकंदासाठी. ओके, आधी फॅमिली फोटोज कंप्लीट करून घ्या गायकवाड साहेब, आणि त्यानंतर फीत आपण शेवटी कापतोय. गायकवाड साहेब, निलेश, फीत शेवटी कापतोय आपण. ओके निलेश, एक पत्रिका पाठवा माझ्यासाठी. या इकडे, लहान मुलं सारखा इकडे, सारखा इकडे. बाकी कुणी जाऊ नका, कुणी जाऊ नका, बाकी बसा सगळे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, हात वर करून बोला, जोरदार हात वर करून कमाल रावेकर. आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला, दयानं भावधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. ओके ओके, आता उभे राहिलाच आहात तर एक फक्त मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, फ्लॅश ऑन करायचं, फक्त फ्लॅश ऑन करायचं आहे. कारण कल्लोळ कॅफेचं ओपनिंग या ठिकाणी चिरंजीव अथर्व विनोद भोसले आणि पैलवान समर्थ विनोद भोसले या दोघांसाठी, या मालकांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांच्या फॅमिलीला सुद्धा मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो स्टेजवर. आदरणीय विनोदजी भोसले साहेब आणि विनोदजी गायकवाड साहेब या ठिकाणी स्टेजवर आहेतच, आपणही या ठिकाणी मंचावर यावं. आणि अनेक मान्यवर, रथी महारथी, दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रातले काही सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील या ठिकाणी आहेत, त्यांनाही आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. परंतु त्यापूर्वी तुझा एक डायलॉग सगळ्यांना ऐकायचा आहे, म्हणून तुझा डायलॉग झाल्यानंतर आपण त्यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करूया. सगळे मान्यवर, सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं पुढे येऊया आपण स्टेजच्या, थोडंसं सरकत राहा इकडे. विनोदजी भोसले साहेब, आपणास विनंती, कृपया आपण भोसले ताई, आपणासही विनंती स्टेजवर यायचं आहे. गायकवाड ताई, आपणासही विनंती स्टेजवर यायचं आहे. भोसले ताई, गायकवाड ताई, भोसले ताई आणि गायकवाड ताई, आपणासही विनंती स्टेजवर यायचं आहे. बाकी मान्यवर, काही क्षणात मी तुम्हाला वर बोलवतोय. ओके, फ्लॅशलाईट ऑन. आजोबा, तुम्हालाही विनंती, आपण स्टेजवर यायचं. फ्लॅशलाईट ऑन, पटकन फ्लॅशलाईट ऑन. अरे प्रत्येकाच्या खिशात एक नाही 2-2 मोबाईल, 1% बॅटरी जाईल. जरा कल्लोळ कॅफेला शुभेच्छा तुम्ही फ्लॅशलाईटच्या माध्यमातून द्या, आणि ताईला सुद्धा तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण फ्लॅशलाईटने आशीर्वाद देऊया. फ्लॅशलाईट ऑन, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल. इकडे पण विनंती आहे, पुरुष वर्ग, मोबाईल मोबाईल मोबाईल, पटकन पटकन, एक मिनिटासाठी फक्त मोबाईल ऑन करायचा आहे. फ्लॅशलाईट ऑन करता येत नसेल, शेजारच्या कोणाकडून तरी करून घ्या. दादा म्युझिक लाव, संभाजी महाराजांच्या मालिकेतला लावलं तरी चालेल. वर 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 वर, पटकन पटकन पटकन. अजूनही काहींचे मोबाईल खिशातच आहेत, एवढा चेंगूटपणा नको, घरी गेल्यावर चार्जिंग करा की. हां चलो. पैलवान प्रगती गायकवाड ताई, तू जसं अभिनय क्षेत्रात नाव कमवलंस, तसं इथे कुस्ती क्षेत्रात नाव कमवणारी, जसं साक्षी मलिकने नाव कमवलं, तशी प्रगती गायकवाड म्हणजे गायकवाड साहेबांची कन्या या ठिकाणी आहे. तर समर्थची बहीण या ठिकाणी आहे. आले, मोबाईल ऑन, वर वर, हात वर, हात वर, हात वर. म्युझिक ऑन झालं की फक्त असा मोबाईल फिरवायचा आहे. तुम्ही सुद्धा मोबाईल बाहेर काढायचा आहे, प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढायचा स्टेजवर सुद्धा. पटकन पटकन पटकन, आवाज फुल. चलो, मोबाईल हात वर, कम ऑन. सगळ्यांनी मोबाईल बाहेर, प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे, प्लीज 1 मिनिटासाठी.
असं फिरवायचं. भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. या बात है आंबेडकर. सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. या बात है. काय माहोल हा ताई. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. रावेतमध्ये ताई आल्यासारखं वाटत नाहीये. आवाज कसा दुमदुमला पाहिजे, व्हायब्रेशन जाणवले पाहिजेत. पुन्हा एकदा जे जे महाराजांना मानतात, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई, जे जे मानतात आपल्या पूर्वजांना, आवाज घसा बसला तरी चालेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आणि आज 15 ऑगस्ट आहे. भारत माता की. ओके. आणि ताई खूप व्यस्त शेड्यूल होतं खरं म्हणजे, परंतु गायकवाड आणि भोसले फॅमिलीने या ठिकाणी सांगितलं की आम्ही टाइम ऍडजस्ट करू, पण ताई या कार्यक्रमाला पाहिजे. म्हणून खरं म्हणजे तिला वाघुली म्हणजे शहराचं टोकाच्या पलीकडचं टोक, तर तिथे तिला आज जरी उद्या दहीहंडी असली तरी काहींच्या प्री दहीहंडी असतात, काहींच्या पोस्ट दहीहंडी असतात, तर आज तिकडे तिला पोहोचायचंय. तर आपण थेट ताईकडे. ओके. तर त्याआधी ताईकडे जाण्याआधी गायकवाड साहेब. ओके ठीक आहे. तर सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की ताई थोड्या वेळाने तुला शुभेच्छा द्यायच्यात, एक 10 मिनिटाने. आपण स्थानापन्न सगळे झालात तरी चालेल. एक मान्यवरांचा थोडक्यात सन्मान घेऊन आपण लगेच तुझ्याकडे येतो. येस येस येस. टाईम मी प्रॉमिस केले ते तो टाईम पाळणार. ओके. एक ग्रुप फोटो फक्त घ्या. एक ग्रुप फोटो आहे. या सगळे या एक ग्रुप फोटोसाठी. आजोबा समोर बघा, जिथे आहात तिथे समोर बघा. समोर समोर समोर. या ठिकाणी अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत, राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातले. तर त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मंचावर काही क्षणात बोलवतोय. समोर समोर समोर. चेअरवर स्माईल. आजी हसा की थोडं. अजय समोर समोर कॅमेऱ्याकडं. आजी म्हणत असेल मूड द्या का मला चावायलाच. इथे असेच थांबा. आजी कसं वाटतंय? छान वाटतंय. कुणाची आजी तुम्ही? अच्छा, गायकवाड फॅमिली. हां, की वडिलांची आई आहे? आजोबा आहेत काय? ओके. किती वय तुमचं? 67. संतूर साबण ना. तुमचं? 65. आजोबा तुमचं? 70. सरपंच आहे? हां ताई सरपंच आहेत अगं. कुठल्या गावच्या? पांगरी. कुठं आलं हे पांगरी? सातारा. 007 झालं का जयबन्नाची? 11 ना. आपण 007 म्हणजे ते महाराज. हां MH 11 काढ. एकदा महाराजांसाठी, उदयनराजे महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ओके. ओळख करून घेऊ. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ओके. मला वाटतंय समर्थची मम्मी. ओके. समर्थचे आजोबा. कसं वाटतंय? छान वाटतं. सरपंच ताई किती वर्ष अजून सरपंच व्हायचं? अजून 2 वर्ष. अच्छा 3 वर्ष पूर्ण झाले. वा, कौतुक, खरंच कौतुक आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ताई वय 65, सरपंच. हां येस येस येस. कसं वाटतंय? छान वाटतंय. तुमची ओळख? मी समरची चुलत बहीण. अच्छा, स्वागत आहे तुमचं. प्रगती. शेजारी कोण आहे? कसं वाटतंय? खूप छान. पहिलीच भेट ना. हिला भविष्यात ऑलिम्पिक, तूच सांगतो उन्हाने काय व्हायचं आयुष्यात? मला आपल्या भारत देशासाठी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणायचं. प्रगती गायकवाड हे नाव नक्की या ठिकाणी इतिहासात कोरलं जाईल. ताई मी मुद्दाम तुझ्याकडे शेवटी येतोय. तर अथर्व कसं वाटतंय? आनंदी वाटतं. आल्याबद्दल सगळ्यांचे आभार. असंच प्रेम राहू द्या कल्लोळ कॅफेवरती आणि आमच्यावर पण. ओके. आणि हां चिरंजीव आहे बरं का, लक्ष राहू दे तेवढं. आणि तो पण आपला पैलवान चिरंजीव आहे. ठीक आहे. शोधाय सांगू ना की फिक्स केलंय? नाही. ओके. मला वाटतं अथर्वची आई. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय.
आणि मेन आमच्याकडे ताई आले त्यामुळे तर खूपच शोभा, कार्यक्रमाला खूप शोभा आली. येस येस येस, नक्कीच नक्कीच ताई. आणि मला वाटतं अथर्वचा दुसरा चिरंजीव भाऊ आर्य, काय करतो आर्य? इंजिनिअरिंग. कसं वाटतंय बिझनेस? आणि तुझ्या पप्पा भोसले साहेब या ठिकाणी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मोठं नाव आहे, या परिसरामध्ये मोठं काम आहे त्यांचं, आणि हा नवीन बिझनेस या ठिकाणी अथर्व आणि समर्थ या ठिकाणी सांभाळतात. कसं वाटतंय भावा? खूप आनंद, मनापासून आनंद होतोय आणि सर्वांनी असंच प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. ताई आणि मी समजा या परिसरात आलो आणि कल्लोळ कॅफेला आलो तर आमचं बिल घेणार आहे का? हो हो. ओके, मान्यवरांचं या ठिकाणी आपण ठीक आहे. ओके, वर फक्त अथर्व, आजोबा फक्त राहिले. आजोबा कसं वाटतं एका शब्दात सांगा. आजीचंच घ्या. बोलले की कसं वाटतंय? हा छान एकदम तुम्हाला? मस्त वाटते. ओके, ग्रुप फोटो झालेलाच आहे. आणि अथर्व आणि समर्थ सोडून बाकी सर्व परिवाराला विनंती करतो की कृपया आपण खाली स्थानापन्न व्हायचंय. ओके. हॅलो. साहेबांचे आजोबा आध्यात्मिक आहेत, प्रवचनकार, कीर्तनकार आहेत. ते म्हटले होते की आपल्या ओपनिंगसाठी एक विशेष असं आम्ही बऱ्याच सेलिब्रिटीचं नियोजन केलं होतं. तर ते म्हटले सेलिब्रिटी वगैरे अजिबात नाही. अहो म्हटले येसुबाईला आणा म्हटले, नाही का. त्यामुळं प्राजक्ताताईचं पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद. ओके. ओके, सर्व मान्यवरांना विनंती, तुम्ही भोसले साहेब, गायकवाड साहेब, तुम्ही फक्त थांबा दोघे, म्हणजे 4 जण थांबा. प्राजक्ताताई 5वी आणि मी 6वा. बाकी सगळ्यांना विनंती करतो, आजोबा रामकृष्ण